Audio Jungle. आज प्रेमाचा विषय हाय तर नमस्कार जय महाराष्ट्र स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला तर कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करायचं आहे. चॅनलवर कोण नवीन आला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असे एकदम विषय हार्ड पद्धतीत व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण भेटून जाईल. काही विषय नाही, ते टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. त्यात आपण टेलिग्रामला आणि अलर्ट मशीन पण दिलेलं आहे. असा व्हिडिओ एडिट पण करायला अलर्ट मशीन लागणार आहे, त्यामुळे टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, जे का मी बीटमार्क आणि शेकी बीट दिलेलं आहे त्या अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आहे, सर्वात आधी बीटमार्कला इथून अशा प्रकारे ओपन करायचं आहे. तर काही विषय नाही, तुमच्या भावना अर्ध तुम्हाला याच्यात आधीच हे करून दिलेलं आहे. फक्त तुम्हाला काय चेंजेस करायचं आहे, जे काही ग्रुप दिसत असेल त्या ग्रुपवर क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि जे काही तुमचा फोटो वापरायचा असेल ते फोटो तुम्ही आता इथून घ्यायचा आहे. समजा आता मी दुसरा फोटो घेऊन तुम्हाला काही विषय अशा प्रकारे दुसरा फोटो घ्यायचा आहे आणि याला सर्वात खाली घेऊन यायचं आहे. म्हणजे जे मी आजचा फोटो ठेवले आहे का तिथपर्यंत घेऊन यायचं आहे, त्याच्यावरती लावायचं आहे आणि याला बरोबर इथून असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुमच्या हिशोबात तुम्ही याला झूम करायचं आहे आणि याला बरोबर अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आणि पण थोडंसं झूम करतो मी. तर अशा प्रकारे याला आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि जे काही ग्रुप आपला जिथपर्यंत जात आहे का तिथपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, याला खिचून घ्यायचं आहे, म्हणजे असं वाढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, जे काही मी खालचा फोटो आहे त्याला इथून डिलीट मारायचं आहे आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचं बघू शकता, हे पहिलं याच्यात झालेलं आहे. आता दुसऱ्या याला आपल्याला चेंजेस करायचं आहे. ते तर आपण जसं चेंजेस केले होते का तसेच आपण आता इथून पण चेंजेस करून घ्यायचं आहे. ग्रुपमध्ये इथून काय करायचं आहे, सर्वात आधी बघू शकता. तर काय करायचं आहे, हे काही खालचा ग्रुप असा थोडा लांब फिम झाला तर काय करायचं आहे, त्याच ग्रुपवर क्लिक करायचं आहे. इथं घडी दिसत असतील बघू शकता, इकडे कडेला त्या घडीवर क्लिक करायचं आणि इथपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, पुढचा फोटो आहे त्याला एडिट करायचा आहे, त्यावर क्लिक करायचं, एडिट करून जायचं आहे. ज्या फोटो आपण आधी वापरला होता तशा प्रकारे आता आपण याच्यात पण फोटो ॲड करायचा आहे. यालावरी चुका पण एरिया करून घेतो मी आणि याला बरोबर असं सेट करून घेतो. काही विषय नाही ना थोड्या पद्धतीत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, मी सगळं शिकवणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये, काही विषय नाही. तर अशा प्रकारे हे फोटो ॲड केला का आता याला पण आपण इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आणि जे खालचा फोटो होता काय त्याला इथून डिलीट मारायचं आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, मला इथपर्यंत आपलं सर्वात आधी काय करायचं आहे, हे 2 लेअर झाल्या काय त्यानंतर येतच आपल्याला खालून फोटो ॲड करायचा आहे. तर मी आता इथे फोटो ॲड करतो आणि याला काय करतो, जे काही ग्रुप असेल त्या ग्रुपच्या खाली घेऊन येतो याला आणि त्याच फोटोला आपण इथून फुल कापून एरिया करून घेतो एकदम पद्धतीत अशा प्रकारे. आणि याला इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर काय करायचं भावानं, हे बघू शकता इथं आपल्याला हे थोडंसं कमी पडत असेल पडाली. तर त्यानंतर काय करायचं आहे, त्याला थोडंसं इथून बॅक येतो मी. बघू शकता आता इथपर्यंत आपला असा होऊन जाईल, म्हणजे ग्रुप एकदम छोटा होऊन जाईल. त्यानंतर काय करायचं, 3 पॉईंटच्या बीटला यायचं आहे, त्यात याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथपर्यंत आता इथून आपल्याला खिचून घ्यायचं आहे अशा प्रकारे. बघू शकता आता आपला इथून लागलेला आहे. तर आता पुढच्या याला पण आपण असं काही झालं तर चेंजेस मी सांगितलं तर तशा प्रकारे याला तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर त्याच्या पुढच्या पण फोटोला आपण दुसरा फोटो ॲड करू, तर काही विषय नाही. अशा प्रकारे दुसरा फोटो ॲड करायचा आहे याला आणि जे काही ग्रुप असेल त्या ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे आणि जिथपर्यंत आपला हे ग्रुप आहे का तिथपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आता हे झालेलं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, इथून 6.10च्या बीटला यायचं आहे. आता इथून आपल्याला फोटो ॲड करायचे आहे दुसरे. तर अशा प्रकारे मी फोटो ॲड करून घेतो काही विषय. अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे आणि दुसऱ्या बीटपर्यंत याला घ्यायचा आहे खिचून आणि जे काही वर ग्रुप दिसत असेल त्या ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे. आणि मग पुढे मी दुसरा फोटो ॲड करतो आणि याला पण दुसऱ्या बीटपासून वाढून घेतो आणि याला पण या ग्रुपच्या खाली घेऊन येतो. अशा प्रकारे मी फोटो ॲड करून घेतो भावानो. तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला एक सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल कधी त्याला ऑलो सेट करून घ्यायचं आहे, कारण तुम्ही अशी एकदम प्रकारची व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो आणि ते पण मराठीमधून. तर अशा प्रकारे फोटो ॲड करून जे काही ग्रुप दिसत असेल त्याच्या खाली घेऊन यायचं आहे आपल्याला
आता त्यानंतर काय करायचं आहे, याला फुल आपण एरिया करून घेऊ म्हणजे व्हिडिओ एकदम प्रॉपर दिसेल. हां, तर अशा प्रकारे हे केल्यानंतर काय करायचं आहे, तर एक राहायचं आहे आपला छोटासा. अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या भावना सर्व फोटोला. आणि त्यानंतर काय करायचं, याच व्हिडिओच्या स्केचिंगला यायचं आहे. त्यानंतर परतच्या असं क्लिक करायचं, गॅलरीमध्ये जायचं, जे काय मी तुम्हाला एक बॉर्डर दिलेलं आहे ती बॉर्डर ॲड करायची आणि ब्लेंडिंगच्या याच्यात क्लिक करायचं आहे आणि या बॉर्डरला एक लाईटिंग मागायचं आहे म्हणजे साईडून बॅकग्राऊंडला आपला बॉर्डर लागून जाईल एकदम विषय हार्ड पद्धतीत. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता इथून बघू शकता आपण 6.10च्या बिटला यायचं आहे. इथून म्हणजे आपण फोटो ॲड केले होते तिथपर्यंत. आणि त्यानंतर इथून परत असं क्लिक करायचं, गॅलरीमध्ये जायचं आहे. मी एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, ती व्हिडिओ ॲड करायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं, त्याच व्हिडिओवर आपल्याला क्लिक करायचं आहे, इथे ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे आणि याला पण अशा प्रकारे इथून लाईटिंग मारून घ्यायचं आहे. तर आता याला लाईटिंग मारून घेताना काय करायचं आहे, डबल आपण त्याच म्हणजे जे काही व्हिडिओ दिला होता काय ॲड केला का त्याच व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि इथून ती व्हिडिओ कॉपी करायचा आहे. आता ही व्हिडिओ कॉपी केल्यानंतर डबल पुढच्या बिटला जायचं आहे आणि इथून पेस्ट करायचं आहे. डबल पुढच्या बिटला जायचं आहे आणि डबल इथं पेस्ट करायचं आहे. डबल पुढच्या बिटला जायचं आहे आणि इथं पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे एवढं पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता शेकीपीठ आहे, तर शेकीपीठ कशी द्यायची ते पण सांगतो मी. एवढं म्हणजे त्यातून बॅक यायचं आहे, जे काही शेकीपीठ पेस्ट दिलेलं आहे मी ते इथून ओपन करायचे आहे. फक्त एक जीपीट राहील आणि ते पण काही विशेष तेवढा हे नाही, पण दिलेलं आहे मी विषय हार्ड पद्धती. तर ते इपेट इथून कॉपी मारून घ्यायचं आहे सर्वांसाठी आणि इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर काय करायचं, जे काही बिट मार्क दिलं आहे त्याच्यात ते आपल्याला ओपन करायचं आहे. आता एकदम पहिले आपण 2 फोटो म्हणजे ग्रुपच्या मागून जो 2 फोटो लावले होते तर त्या 2 फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर हा पहिला झाला का, आता त्याच फोटोवर क्लिक करायचं आहे. आपण कलरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि थोडंशी साईज आहे की आपण कमी करून घेऊ. तुम्ही करून घ्या तुमच्या हिशोबात काही विषय नाही. आणि त्याच्या पुढच्या आपण फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून याचा पण थोडासा कलर काय करू होता ब्लेंडिंगच्या याच्यात जाऊन तर अशी कमी करून घेऊ म्हणजे अशा प्रकारे हे व्हिडिओ आता दिसून जाईल. त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. यावर शेअरच्या ऑप्शन क्लिक करा आणि हे इम्पोर्ट करून घ्या गॅलरीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भावानं भेटतं एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.